मॉर्निंग. मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. हा, वरती दिलेले एमसीक्यू सोडवले सगळेजण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरचे? हा, ट्राय केले की नाही? व्हॉट्सअप वरती टाकलं होतं सरांनी. अरे आवाजच येत नाहीये काही. हा, सोडवलेत का? ओके, ठीक आहे, ट्राय करा ते. हा, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. नेहा चौथे, कशी आहे तुझी तब्येत? छान आहे टीचर. छान आहे ना? काय प्रॉब्लेम नाही, त्रास नाही ना होत? नाही. हा, काळजी घे व्यवस्थित. हा, ओके. हो. हा, ठीक आहे. तर आपण आज नवीन चॅप्टर स्टार्ट करूया, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. हा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्यांना समजला त्यांना हा अल्कोहोल, फिनॉल, इथर सुद्धा बऱ्यापैकी क्लिअर होईल. हा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे दोन चॅप्टर घेऊन त्याचे एमसीक्यूज पण परत मी टाकणार आहे. जेव्हा मला वाटते सोडवण्यासाठी तुम्हाला देतात ना, त्यावेळेला हा पण एक चॅप्टर आता दिला जाईल. आतापर्यंत मला वाटते सॉलिड स्टेट पर्यंत टाकलेलं आहे सरांनी काहीतरी. मग आता हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तुम्ही चांगला करा. त्याचे एमसीक्यू जवळजवळ 50च्या पुढे असतील. ते क्वेश्चन तुम्हाला मिळतील, ते तुम्ही ट्राय करायचे. विथ सोल्युशन दिलं जाईल. आणि काय शंका असेल तर मला फोन करा किंवा माझ्या नंबरवरती तो क्वेश्चन तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आपण आता स्टार्ट करूया अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. एकाच चॅप्टरला जास्त वेळ देऊन पण चालणार नाही. पोर्शन तर आपला अगोदर होऊ दे आणि नंतर परत रिव्हिजन मध्ये आपण बऱ्यापैकी कव्हर करूया आणखीन काय काय पॉइंट्स. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. ओके, आता ऍक्च्युली हे 3 चॅप्टर्स आहेत, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. तर तिन्ही मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं स्टडी करू शकतो किंवा तिन्ही कंबाईन पण आपण स्टडी करू शकतो. ओके, आता इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन आणखीन नोमॅनक्लेचर हे मात्र मी तिन्ही एकदमच स्टडी करूया आपण. हा, अल्कोहोल, फिनॉल, इथर यांचं इंट्रोडक्शन मध्ये काय येणार? डेफिनेशन. नंतर त्याच्यामध्ये आपण काय घेणार आहे? क्लासिफिकेशन काय आहे ते पण बघणार आहे तिघांचं, आणि तिघांचे नोमॅनक्लेचर हे अगोदर आपण बघूया. ओके, आता स्टार्टिंगला पहिल्यांदा मी घेणार आहे अल्कोहोल. सो आता माहित आहे तुम्हाला, पटापट मला सांगायचंय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्कोहोल? काय डेफिनेशन काय येईल तुम्ही सांगायचंय? अल्कोहोल. हा, काय डेफिनेशन येईल? Organic compound whose molecule contains hydroxyl group. हा, ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. हा, अल्कोहोल मीन्स व्हॉट? दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत विच कंटेन हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू सॅच्युरेटेड कार्बन. सॅच्युरेटेड कार्बनला OH ग्रुप अटॅच पाहिजे. ओके, बघा अल्कोहोलची डेफिनेशन काय लिहून घ्या, डेफिनेशन लिहून घ्या. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, alcohols are the organic compounds. Alcohols are the organic compound which contain hydroxyl group म्हणजे OH, which contain hydroxyl group attached to saturated carbon atom. किंवा अजून काय डेफिनेशन घेऊ शकतो आपण अल्कोहोलशी? आता आपण इथे जे अल्कोहोल्स बघणार आहे तर दीज आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आपण जनरली त्याचा अभ्यास करणार आहे. दीज आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन in which
वन और मोर हायड्रोजन ऍटम्स आर रिप्लेस्ड बाय OH ग्रुप. आता सपोज मी जर हा अल्केन घेतला, कुठला पण अल्केन घेतला, सपोज मी मिथेन घेतलेला आहे. ओके, सो वन और मोर हायड्रोजन ऍटम्स आर रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्झिल ग्रुप. हा, सो इट इज नोन ॲज अल्कोहोल. लक्षात आलं? अल्कोहोलची डेफिनेशन दोन्ही पद्धतीने तुम्ही देऊ शकता. अल्कोहोल्स, दीज आर द organic compound which contain hydroxyl group, which is attached to saturated carbon. Saturated म्हणजे sp3 hybridized carbon ला attach असतो. So OH group it is attached to saturated carbon. These are known as alcohols. लक्षात आली अल्कोहोलची डेफिनेशन? ओके. आता what is the definition of phenol? आता फिनॉलची डेफिनेशन काय येईल सांगा. हा चला, फिनॉल अल्कोहोल झाली, आता फिनॉलची डेफिनेशन. When hydroxyl group directly attached to benzene carbon. ओके, बेन्झिन कार्बन म्हणण्यापेक्षा बेन्झिन रिंग. व्हेरी गुड. हा, व्हेन फिनॉल कुणाला म्हणतो आपण? व्हेन OH ग्रुप, तो पण OHच आहे. फंक्शनल ग्रुप अल्कोहोल फिनॉल मध्ये OHच आहे. बट व्हेन OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द बेन्झिन रिंग, दिस इज नोन ॲज फिनॉल. म्हणजे OH ग्रुप ही sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असते. OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द बेन्झिन रिंग, दिस इज नोन ॲज फिनॉल. ओके, असे नंबर ऑफ फिनॉल आपण घेऊ शकतो. हा आहे बेन्झिन रिंग असं पण म्हणू शकत नाही आपण, अरोमॅटिक रिंग म्हणा. किंवा आपण जर आपण हा घेतला, ओके, हा काय नॅप्थॅलिन. नॅप्थॅलिनला आपण एक कुठेतरी OH ग्रुप अटॅच केलेला आहे. हा, इट इज नॅप्थॅलिन. हा, टू बेन्झिन रिंग नॅप्थॅलिन. हा, म्हणजे हा काय झाला? नॅप्थॉल. हा, इट इज अ नॅप्थॉल. सो इट इज ऑल्सो फिनॉल. हा पण फिनॉल मध्ये झाला. हा फिनॉलिक OH ग्रुप आहे. दिस OH इट इज अ फिनॉलिक OH. फिनॉलिक OH ग्रुप. हा फिनॉलिक OH ग्रुप आहे. ओके, क्लिअर? लक्षात आला? हा फिनॉलिक OH ग्रुप आहे. हा, आता सपोज जर मी हा घेतला, अरोमॅटिक रिंग आहे, आणि OH ग्रुप मी इथं अटॅच केलाय. आता ना वेदर इट इज अ फिनॉल, हा फिनॉल मध्ये इन्क्लूड होणार आहे का? नाही. हा, कारण OH ग्रुप कुणाला अटॅच आहे? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे, म्हणजे इट इज अ अल्कोहोल. पण ह्या अल्कोहोल मध्ये अरोमॅटिक रिंग आहे, सो इट इज अ अरोमॅटिक aromatic alcohol. इज अरोमॅटिक अल्कोहोल. हा, इट इज अ अरोमॅटिक अल्कोहोल. हा, लक्षात आलं? अरोमॅटिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं? बेन्झिन रिंगला नाही अटॅच, तो साइड चेन मध्ये OH ग्रुप असेल. बेन्झिन रिंगला जी साइड चेन असते त्याला जर तो OH ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणतो? अरोमॅटिक अल्कोहोल. लक्षात आला? हा अरोमॅटिक अल्कोहोल. आणि याचं नाव काय आहे माहिती आहे का तुम्हाला? इट इज बेन्झाइल अल्कोहोल. क्लिअर? इट इज अ बेन्झाइल अल्कोहोल. हा, लिहून घ्या, डेफिनेशन लिहून घ्या. फिनॉल organic compound in which OH group is directly attached to aromatic ring, किंवा तुम्ही बेन्झिन रिंग म्हणू शकता. ओके, हे दोन एक्झाम्पल्स द्या. हा, इट इज अ फिनॉलिक OH ग्रुप. ओके, आलं लक्षात? हा, ओके. नेक्स्ट, अरोमॅटिक अल्कोहोल.
when hydroxyl group is present, when hydroxyl group is present in the side chain of aromatic ring, in the side chain of aromatic ring, in the side chain of aromatic ring, is called aromatic alcohol. आणि त्याचं हे एक्झाम्पल द्या, बेन्झाइल अल्कोहोल. ओके, लक्षात आलं? So it is the definition of alcohol. Alcohol लक्षात आलं? Alcohols, these are the organic compound which contain OH group attached to saturated carbon atom. Phenol मध्ये OH group is attached to aromatic ring. Aromatic alcohol मध्ये OH group is attached to the side chain of aromatic ring. Aromatic ring ला जी side chain असते तिथं OH group attach असतो. ओके, आता आपण बघूया फिनॉल झाले, अल्कोहोल झाले. आता व्हॉट इज द आपण क्लासिफिकेशन नंतर बघणार आहे. ठीक आहे, आता फिनॉलची डेफिनेशन झाली, अल्कोहोल झाली, फिनॉल झाली. आता बघूया आपण इथर. सो टेल मी व्हॉट इज द ह्या सगळ्यांचा अल्कोहोल, फिनॉल आणि इथर, अल्कोहोल, फिनॉल या दोन्हींचा फंक्शनल ग्रुप काय आहे रे? OH आहे. आता इथर, इथर काय आहे? फंक्शनल ग्रुप कोणता आहे सांगा? इथरचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे? COC लिंकेज आहे बघा, COC लिंकेज. इट इज इथरल लिंकेज असंही म्हणतो. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग लिंकेज. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक CO बॉन्ड. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग इथरल लिंकेज. हेन्स इथर्स आर इनर्ट. त्या फार रिएक्शन्स दाखवत नाहीत. इथरच्या मोजून 5 रिएक्शन आहेत आणि त्या करायच्या कंपल्सरी. जेईला पण त्या इथर वरती क्वेश्चन असतोच बऱ्याच वेळा. ओके, सो दिस इज द फंक्शनल ग्रुप इथर. सो एनीबडी टेल मी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इथर? काय येणार सांगा? कोण सांगेल इथरची डेफिनेशन? कितीतरी प्रकारे आपण डेफिनेशन देऊ शकतो. हे बघा, There are compounds which contain an oxygen atom bonded to two alkyl group. अल्काइल ग्रुप. बरं ठीक आहे. म्हणजे इथर्स one alkyl or one aryl. हे बघा, इकडे लक्ष द्या. दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच ऑक्सिजन इज बॉन्डेड विथ अल्काइल और अराइल ग्रुप. काही असू शकतो. ही एक डेफिनेशन आली. बघा इथं काय झालंय? ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे इन विच ऑक्सिजन इज बॉन्डेड विथ अराइल और अल्काइल ग्रुप. ओके, एक सेकंड. तू रेकॉर्डिंग केलं नाही ना आपण? करायला सांगते का? ओके, ही एक डेफिनेशन होऊ शकते. म्हणजे ऑक्सिजन इट इज बॉन्डेड विथ, हे बघा, या इथर मध्ये काय असते? ऑक्सिजन इट इज बॉन्डेड विथ सेम अल्काइल ग्रुप असं असू शकतं. किंवा ऑक्सिजन इज बॉन्डेड विथ, इट इज बॉन्डेड विथ डिफरंट अल्काइल ग्रुप. हा आर आहे तर हा आर डॅश वेगळा असू शकतो. एक सेकंड. हे बघा, एकतर आर इट मे बी सेम और डिफरंट असू शकतात अल्काइल ग्रुप मध्ये, किंवा अराइल ग्रुप असं पण असू शकतो. अराइल ग्रुप म्हणजे अरोमॅटिक रिंग. तो एकतर आपण AR न दाखवतो
म्हणजे एक तर एक अरायल ग्रुप असेल किंवा डिफरंट अरायल ग्रुप असू शकतात. अशा पद्धतीने म्हणजे अल्काइल अरायल असू शकतो, दोन्ही अल्काइल असू शकतात, दोन डिफरंट अल्काइल असू शकतात किंवा दोन डिफरंट अरायल पण असू शकतात. हे सगळे काय झाले इथर. म्हणजे इथर मीन्स व्हॉट? ऑक्सिजन इट इज बॉन्डेड विथ टू अल्काइल ऑर अरायल ग्रुप. त्यांना आपण इथर म्हणतो. ओके, ही एक डेफिनेशन झाली. परफेक्ट डेफिनेशन कोण सांगते? अजून एक, अजून कोणाला काय वाटते? खूप डेफिनेशन आहेत इथरच्या. आता मी एक हिंट देते, तुम्ही मला सांगायचं. आता बघा, हा काय आहे? याला काय म्हणायचं? अल्केन. हा, अल्केन मधला H इज रिप्लेस्ड बाय OR ग्रुप. ह्या ग्रुपने रिप्लेस केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे? RO. इथर मिळणार. आता ह्याच्याप्रमाणे डेफिनेशन काय लिहाल? कोण सांगते? बर, अजून एक हिंट विचारते. व्हॉट इज द आयुपॅक नेम ऑफ इथर? काय आहे IUPAC नेम? काय आहे इथरचं? 11वीला घेतलेला आहे. हा, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ इथर? चौधरी, काय आहे IUPAC नेम? ऑक्सी. हा, काय येणार? हा, व्हॉट इज द IUPAC? अल्कोक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन. हा, इट इज द IUPAC नेम. म्हणजेच काय येणार? मग डेफिनेशन कशी येईल सांगा आता? काय डेफिनेशन येईल? इट इज द, कोणती डेरिव्हेटिव्ह आहे? अल्कॉक्सी. OR म्हणजे काय येणार? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. इट इज द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हा, लक्षात आली? इथरची अजून एक डेफिनेशन काय येणार? इट इज द अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह. इथर्स आर, ही पण डेफिनेशन आपण घेऊ शकतो. बघा, इथर्स, हे कोणतरी कंट्रोल करते का रे माझं हे? इथर्स आर अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हा, अल्केनची कोणती डेरिव्हेटिव्ह आहे ती? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हा, लक्षात आलं? ही एक डेफिनेशन होऊ शकते. ओके, लिहून घ्या. आता अजून एक डेफिनेशन तयार करता येईल का? बघा, इथरची कितीतरी डेफिनेशन इथर्सच्या होतात. आता मी तुम्हाला हिंट देते, तुम्ही मला सांगायचंय. सपोज मी घेतलेला आहे अल्कोहोल. हा, तर अल्कोहोल मधला OH मधला H इज रिप्लेस्ड बाय R ग्रुप. मग आता डेफिनेशन काय येणार? हा, बघा बरे कशी येणार डेफिनेशन. हा, सांगा सांगा. इट इज अनहायड्रस ऑफ अल्कोहोल. ती पण डेफिनेशन होऊ शकते. इट इज अनहायड्रस ऑफ अल्कोहोल. बघा, दोन अल्कोहोल जर मी घेतले आणि दुसरा एक अल्कोहोल घेतला आणि त्याच्यामधनं काय रिमूव्ह केलंय मी? वॉटर रिमूव्ह केलं, तर मला काय मिळणार आहे? इथर. म्हणजे इट इज अ अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल म्हटलं तरी चालतंय. लक्षात येतंय? किंवा इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल इन विच हायड्रोजन फ्रॉम हायड्रॉक्सिल ग्रुप इज रिप्लेस्ड बाय अल्काइल ग्रुप. कितीतरी डेफिनेशन तयार होतात. ओके, ठीक आहे. तर अशा खूप डेफिनेशन आहेत, पण मेन डेफिनेशन ही आहे, इथर्स आर अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. किंवा सिंपल असंही म्हणू शकता, इथर्स आर अल्कॉक्सी अल्केन. एवढं म्हटलं तरी चालते. ओके, हा, किंवा आपण म्हणू शकतो इथं अनहायड्राइड. इथर्स आर अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. ही पण डेफिनेशन लिहा. इथर्स आर अनहायड्राइड. अनहायड्राइड म्हणजे काय? ज्याच्यामधून वॉटर रिमूव्ह होणार आहे. अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा अनहायड्राइड आहे. इथर्स आर अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. ओके, राईट डाऊन लिहा पटकन. इथर्स आर अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. ओके, सो दिस इज द जनरल इंट्रोडक्शन आपण बघितलेलं आहे. अल्कोहोल, हा, these are the organic compound which contain OH group attached to saturated carbon, OH attached to aromatic ring, OH attached to
साइड चेन ऑफ एरोमॅटिक रिंग आणि इथर्सच्या ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. हा 2 अल्काइल ग्रुप्स आर अटॅच टू डायव्हॅलंट ऑक्सिजन असंही म्हणू शकता, किंवा 2 अराइल्स आर अटॅच टू डायव्हॅलंट ऑक्सिजन, किंवा इथर्स आर अल्कॉक्सी अल्केन, किंवा काय घेतो इथर्स आर अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. अशा नंबर ऑफ डेफिनेशन आहेत. सगळ्या डेफिनेशन करेक्ट आहेत, कुठलीही तुम्ही लिहू शकता, पण मेन डेफिनेशन ही आहे, इथर्स आर अल्कॉक्सी अल्केन. हा त्यांना आपण इथर्स म्हणतो. ओके, ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपण बघणार आहे प्रत्येकाचं क्लासिफिकेशन. वरती पॉइंट लिहा, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट पॉइंट आपण आता बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. ओके, कुणीही लिहायचं नाही बोर्ड वरती. तू ते हे कर रे, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. ओके, कोण सांगते मला अल्कोहोलचं क्लासिफिकेशन? एक तर नंबर ऑफ OH ग्रुप वरती डिपेंड आहे. हा, इफ इट कॅन कंटेन 1 OH ग्रुप, जसं आपण अल्काइल हॅलाइड म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं केलं होतं, मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन, सेम टाइप काय येणार सांगा? मोनो हायड्रिक, डाय हायड्रिक, ट्राय हायड्रिक. हा, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल बेस्ड ऑन नंबर ऑफ OH ग्रुप. हा बघा, या सगळ्याचे डेफिनेशन वगैरे मी लिहून देणार नाही. हा, काही नाही, पुस्तक समोर ठेवायचं आणि ह्या नोट्स समोर ठेवायच्या. बेस्ड ऑन नंबर ऑफ OH ग्रुप. ओके, हा, मग त्याच्यावरून सपोज जर 1 OH ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतो आपण? मोनोहायड्रिक अल्कोहोल. सो एनीबडी टेल मी एक्झाम्पल. हा, कुठलं येणार मोनोहायड्रिक अल्कोहोल? फिनॉल. अल्कोहोल, आपण फिनॉल मध्ये नाही चाललो. अल्कोहोल हा कुठला आहे? इथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल आहे, इथाइल अल्कोहोल आहे, ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप आहे. बघा, CH3OH आतापर्यंत बघितलेले आपण, C2H5OH, ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप असतो त्यांना म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल. हा, क्लिअर? इट इज अ मोनोहायड्रिक. इव्हन हा सुद्धा मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये जाणार. बेन्झाइल अल्कोहोल, इट इज ऑल्सो मोनोहायड्रिक अल्कोहोल बिकॉज इट कॅन कंटेन ओनली 1 OH ग्रुप. हा नाही, कारण हा फिनॉल मध्ये जातो. ओके, लक्षात आलं? मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता तसंच त्याच पद्धतीने डायहायड्रिक अल्कोहोल सांगा एखादं एक्झाम्पल. डायहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल नावाप्रमाणे त्याच्यात किती OH ग्रुप असायला पाहिजेत? आता 2 OH. 11वीला आपल्याला एक एक्झाम्पल झालं होतं. सो टेल मी, एक एक्झाम्पल झालं होतं 11वीला आपल्याला, आठवतंय का बघा? हा, मयुरी यादव आहे एखादं एक्झाम्पल लक्षात? हा, प्रियांका शिंदे, कोण सांगतंय मला? बरोबर आहे. हा, कुठला आहे? आपल्याला डायहायड्रिक अल्कोहोलचं एक रेग्युलर आपण जे 11वीत स्टडी केलं होतं एक्झाम्पल. नेहा आहे, आठवते का? प्रणव कळढोणे, येते का लक्षात? अरे काय सोपं होतं. बरं ठीक आहे, मी स्ट्रक्चर काढते, नाव सांगा आता. 2 OH ग्रुप, येते की नाही लक्षात? काय नाव होतं याचं? हा सांगा. इथिलीन ग्लायकोल. व्हेरी गुड, इट इज अ इथिलीन ग्लायकॉल. इट इज अ इथिलीन ग्लायकॉल, हे त्याचं कॉमन नेम आहे, इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल लक्षात आहे? आणि ह्याचा आयुपॅक नेम काय येईल रे मग? इथेन 1,2 डायोल. हा, इथेन 1,2 डायोल. इट इज हा, किंवा आपण असं घेऊ शकतो. अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर हे बघा, CH2
हे बघा इथे एक OH आणि इथे एक OH हे पण घेऊ शकतो आपण. हा, प्रोपेन 1,2 डायॉल. हा, लक्षात आलं, म्हणजे सगळे डायॉल, डायहायड्रिक अल्कोहोल्सनाच आपण काय म्हणतो, डायॉल आणि ग्लायकॉल. डायॉल आयुपॅक नेम त्यांचं डायॉल प्रमाणे ते होते, लक्षात आला. हा, ओके. आता नाव थर्ड वन, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. थर्ड वन आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल. हा, विच कॅन कंटेन 3 OH ग्रुप. हा, आणि त्याचं एक टिपिकल एक्झाम्पल आहे हे पण एक्झाम्पल 11वीत मी घेतलं होतं. कोण सांगते मला याचं नाव काय? ग्लिसरॉल. व्हेरी गुड, इट इज अ ग्लिसरॉल. कुठं वापरलं होतं आठवते का? केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ चॅप्टर घेतला होता आपण 11वीत. त्याच्यामध्ये फॅट्स अँड ऑइल्स मध्ये ग्लिसरॉल हा आपण घेतलं होतं. लक्षात येते का? इट इज अ ग्लिसरॉल. हा, ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे ग्लिसरॉल, किंवा त्यालाच आपण ग्लिसरीन पण म्हणतो. इट इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ओके. आणि मग तशाच पद्धतीने टेट्राहायड्रिक, पेंटाहायड्रिक. मग त्याचा अजून एक टिपिकल एक्झाम्पल एक आहे हेक्साहायड्रिक अल्कोहोल. आपण बघूया. हेक्साहायड्रिक अल्कोहोल आणि त्याचं टिपिकल नेम आहे सॉर्बिटॉल. फॉर एक्झाम्पल सॉर्बिटॉल. बघा, CH2 इथं OH आला आणि इथे CHOH असे किती असणार आहेत? 4. हा, परत CH2OH. बघा, 4, 5, 6, 6 OH ग्रुप आहे. हेन्स इट इज नोन ॲज हेक्साहायड्रिक अल्कोहोल आणि हे त्याचं नाव आहे सॉर्बिटॉल. इट इज सॉर्बिटॉल. आपल्याला कायच्या रिएक्शन्स वगैरे नाही आहेत, फक्त लक्षात ठेवायचं सॉर्बिटॉल इट इज अ हेक्साहायड्रिक अल्कोहोल. लक्षात आलं. हा, हे झालं क्लासिफिकेशन अल्कोहोलचं. ओके. आता अशाच पद्धतीनं आपण जे डिटेल बघणार आहे, आपल्याला ह्याच्या 1-2च रिएक्शन आहेत, ते पण इथिलीन ग्लायकॉलचे आहेत. ट्रायहायड्रिकचे आपल्याला रिएक्शन्स वगैरे नाही आहेत, हे आपण स्टडी करणार नाही. आपण ओनली वी आर इंटरेस्टेड इन मोनोहायड्रिक अल्कोहोल. हा, मग आता त्याचं क्लासिफिकेशन आपण सेपरेट बघूया. हा, वरती पॉइंट लिहा, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. Classification of monohydric alcohol. Monohydric alcohol. ओके. आता जसं आपण अल्काइल हॅलाइडचं क्लासिफिकेशन केले, सेम क्लासिफिकेशन आपण बघणार आहे ते मोनोहायड्रिक अल्कोहोलचं. आता कसे क्लासिफिकेशन असणार आहेत बघा. पहिलं त्याच्यामध्ये OH ग्रुप अटॅच टू कशाला? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हा, लक्षात येते. जे OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हा, नंतर येणार आहे तो अलायलिक अल्कोहोल. जसं आपण अलायलिक हॅलाइड बघितलं तसं अलायलिक अल्कोहोल. त्याच्यानंतर येणार आहे बेन्झायलिक अल्कोहोल. हा, त्याच्यानंतर आपण बघणार आहे विनायलिक. हा, म्हणजे हेच क्लासिफिकेशन आहे. ओके. आता हे बघा, OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. ते परत कशामध्ये क्लासिफाय होतात आठवा? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आहे, टर्शरी. सेम. हा, आता बघा,
प्रायमरी अल्कोहोल, हा डेफिनेशन काय येणार सांगायच्यामध्ये. आता डेफिनेशन मी लिहून देणार नाहीये. प्रायमरी अल्कोहोल, Alcohol is attached to primary carbon atom. हा OH ग्रुप इज अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटम. ओके, याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. सेकंडरी अल्कोहोल मध्ये OH ग्रुप इज अटॅच टू सेकंडरी अल्कोहोल, आणि टर्शरी अल्कोहोल मध्ये OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी अल्कोहोल, हा टर्शरी कार्बन. ओके, आता मला तुम्ही फक्त डायरेक्ट एक्झाम्पल्स सांगायचे. तर मी काही ठराविक देते, तुम्ही हे लिहू नका अगोदर. तुम्ही पहिल्यांदा मला सांगा की यातला प्रायमरी कुठला आहे, सेकंडरी कुठले आहेत आणि टर्शरी कुठले. ओके, मी काही काही एक्झाम्पल्स देते, बघूया कोणाच्या लक्षात येते. एक दिलाय मी, त्यांचं स्ट्रक्चर पण काढायचं, हा, आणि तो कशामध्ये आहे ते पण सांगायचं मला. ओके, मी सगळ्याचे नेम्स दिलेले आहेत. सो टेल मी, हा चला, एन प्रोपाइल अल्कोहोल कशामध्ये जाणार, हा वेदर इट इज अ प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. ओके, आता प्रायमरी अल्कोहोल मध्ये फंक्शनल ग्रुप काय असतो रे सांगा मला. जसं आपण प्रायमरी हलाइड्स घेतले तसंच, हा, विच इज द फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अल्कोहोल. CH2OH. हा, व्हेरी गुड, इट इज CH2OH. असा ग्रुप असेल तर तो प्रायमरी जाणार. ओके, सेकंडरी अल्कोहोल मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप येतोय, CHOH. CHOH. हा ग्रुप आला तर तो सेकंडरी मध्ये गेला, आणि टर्शरी मध्ये COH. हा, असा असेल तर तो टर्शरी मध्ये जाणार. ओके, हे सगळं अगोदर घेतलंय, फक्त OH च्या ठिकाणी आपण X घेतला होता. हा, आता एन प्रोपाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय येणार बघा बरे. हा, CH3, CH2, CH2OH. हा एन प्रोपाइल अल्कोहोल. हा, आता याच्यामध्ये नॅचरली हा CH2OH ग्रुप आहे, सो इट इज अ प्रायमरी. हा कशामध्ये गेला, आपण प्रायमरी अल्कोहोल मध्ये गेला. आता सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल नावातच आहे सेकंडरी. बघा, म्हणजे OH ग्रुप नॅचरली सेकंडरी कार्बनला अटॅच असणार आहे. म्हणजे स्ट्रक्चर कसं येणार आहे बघा, CH3 हा CHOH, हा CH2 आणि CH3. येते लक्षात. हा, इट इज अ सेकंडरी. हे बघा, CHOH हा कुठला आहे, फंक्शनल ग्रुप सेकंडरी अल्कोहोलचा आहे. सो सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल इज अ सेकंडरी अल्कोहोल. ओके, नाव नेक्स्ट, आयसोप्रोपाइलचं स्ट्रक्चर कसं येणार. स्ट्रक्चर काढता आले की समजते सगळं. CH3, हे बघा, CHOH, CH3. सो आयसोप्रोपाइल हा पण कशामध्ये गेला, सेकंडरी. फक्त एकच आयसो तेवढा सेकंडरी आहेत, बाकीचे सगळे आयसो, निओ आणि एन लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला. दीज आर प्रायमरी. आता हा निओ पेंटाइल अल्कोहोल पण काय असणार रे, प्रायमरी असणार आहे. बघा स्ट्रक्चर, हा CH3 निओ पेंटाइल आहे, CH3 CH3, हा, आणि इथे येणार आहे तो CH2OH. बघा, इट इज अ निओ पेंटाइल. स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे आता. इट इज अ निओ पेंटाइल अल्कोहोल, इट इज अ प्रायमरी. म्हणजे हा पण कशामध्ये गेला, प्रायमरी अल्कोहोल मध्ये गेला. हा, आयसोब्युटाइल अल्कोहोल, इट इज ऑल्सो प्रायमरी. मी सांगितलं ना तुम्हाला, सगळे आयसो कंपाऊंड प्रायमरी आहेत, फक्त एकच आयसो कंपाऊंड आयसोप्रोपाइल तेवढा सेकंडरी मध्ये जातो. सो बघा, आयसोब्युटाइल अल्कोहोल स्ट्रक्चर कसं असणार आहे. आयसो म्हणजे कसं आहे,
सेकंड कार्बनला CH3 ग्रुप अटॅच, आणि तो प्रायमरीच आहे त्यामुळे स्ट्रक्चर असंच येणार. CH2OH हाच फंक्शनल ग्रुप येणार आहे. तुम्हाला स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. सो आयसोब्युटाइल अल्कोहोल इट इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल आहे. इट इज ऑल्सो प्रायमरी. हा, आणि आता मी घेतलेलं टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणजे टर्शरी कंपाऊंड आहे. OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कार्बन. म्हणजे बघा टर्शरी कार्बन कसा ओळखतो आपण? कार्बन विच इज अटॅच टू 3 कार्बन ऍटम. CH3 आणि हा CH3 आणि त्याला OH ग्रुप अटॅच. टोटल कार्बन 1 2 3 4. सो इट इज अ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल विच इज अ टर्शरी कार्बन आहे, जे टर्शरी अल्कोहोल आहे. लक्षात आलं? म्हणजे अल्कोहोलची डेफिनेशन आपण म्हणजे कशा क्लासिफिकेशन केलेत, आणि या सगळ्यामध्ये OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच अटॅच आहे. तो सिंगल बॉन्डेड sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच OH ग्रुप अटॅच आहे. हा, म्हणजे हे सगळे त्याच्यामध्ये आले. हा, लिहून घ्या, मी सांगते त्याचं. प्रायमरी अल्कोहोल. हा, पहिला पॉइंट लिहूया इथं आपण. प्रायमरी अल्कोहोल डेफिनेशन वगैरे काय आता मी लिहून नाही देणार. प्रायमरी अल्कोहोल. फंक्शनल ग्रुप लिहून घ्या. फंक्शनल ग्रुप कुठला असणार? तो मेन आहे. इट इज CH2OH. हा, मग एखादं एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही. आता घेतलेल्यातलेच एक्झाम्पल द्या. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH इथाइल अल्कोहोल. एकच देऊ आपण, बाद झालं आता. इथाइल अल्कोहोल इट इज अ प्रायमरी अल्कोहोल कारण त्याच्यामध्ये CH2OH आहे. हा फंक्शनल ग्रुप. आता सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल फंक्शनल ग्रुप लक्षात आला ना की आपोआप ओळखता येते. सेकंडरी अल्कोहोल मध्ये फंक्शनल ग्रुप काय येणार आहे? CHOH. हा, आणि त्या दोन्ही साईडला अल्काइल ग्रुप असतात. हा, सो इट इज अ फंक्शनल सेकंडरी OH सेकंडरी अल्कोहोल. आणि त्याचं टिपिकल एक्झाम्पल आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. राईट डाऊन. फॉर एक्झाम्पल आयसोप्रोपाइल अल्कोहोल. हा, आणि एक्झाम्पल स्ट्रक्चर काढा. CH3 CHOH CH3. इट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आणि टर्शरी अल्कोहोलचं टिपिकल एक्झाम्पल काय येणार? टर्शरी अल्कोहोल. हा, आणि फंक्शनल ग्रुप काय येणार आहे टर्शरी अल्कोहोलचा? COH. 3 अल्काइल ग्रुप अटॅच असतात आणि एकच कार्बन असतो. ओके, सो इट इज अ टर्शरी अल्कोहोल. आणि टिपिकल एक्झाम्पल आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, आणि स्ट्रक्चर काढा. आता टर्शरी म्हणजे कसं येणार? एका कार्बनला 3 कार्बन अटॅच आणि त्याला हा बरोबर OH ग्रुप अटॅच झाला. हा CH3 आहे, हा CH3 आहे आणि हा पण CH3. टोटल कार्बन बघा 1 2 3 4. 4 आहेत म्हणजे ब्युटाइल आणि OH ग्रुप टर्शरीला अटॅच. सो इट इज अ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. लक्षात आलं हे क्लासिफिकेशन? हा, ओके. आता याच्यानंतर आपण बघणार आहे अलायलिक अल्कोहोल. हा, हे पहिला पॉइंट घेतला आपण. ह्याला 1 द्या. एक सेकंड. हा 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 फर्स्ट ए लिहा पाहिजे तर ए. ओके, आता आपण बघणार आहे अलायलिक अल्कोहोल बी. काय डेफिनेशन येईल सांगा? अलायलिक शिकवलेलं आहे जसं असतं तेच. 11 हे हॅलोजन मध्ये घेतलेलं आहे. OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is bonded to carbon-carbon double bond. नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे कसं असणार आहे बघा, इकडे लक्ष द्या. अलायलिक कसा असतो बघा? OH is attached to sp3 म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आला. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. नेक्स्ट त्याच्या पुढे काय असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे असं स्ट्रक्चर आलं की ते कशामध्ये जातं? अलायलिक मध्ये जाते. ओके, Allylic alcohol. हा लिहून घ्या. अलायलिक अल्कोहोल म्हणा आणि पुढे लिहा
OH is attached to sp3 hybridized carbon atom. OH is attached to sp3 hybridized carbon atom next to carbon-carbon double bond. Next to carbon-carbon double bond. For example, बघा CH2 double bond CH2 OH. हा, इट इज अ प्रायमरी. हे पण काय आहे, प्रायमरी मध्ये जातो. हा प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. त्याच्यामध्ये परत सेकंडरी अलायलिक अल्कोहोल, टर्शरी अलायलिक अल्कोहोल. हा हा, हे या पद्धतीने आलं. इट इज अ अलायलिक अल्कोहोल. हा, आता जास्त नाही घेणार. ऑलरेडी मी फर्स्ट चॅप्टर मध्ये खूप वेळ दिलाय त्याला. मी म्हणते ना, पहिलाच चॅप्टर मी फार वेळ घेते, नंतर पटापट. हा, सी अलायलिक नंतर आपण बघणार आहे बेन्झायलिक अल्कोहोल. हा, डेफिनेशन काय येणार सांगा बेन्झायलिक अल्कोहोलची, शिकवलेली आहे. attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to an aromatic ring. Very good. हा, OH is attached to hybridized sp3 hybridized carbon atom. sp3 हा, next to aromatic ring. जिथे CH2 OH आहे ना. लक्षात आला? OH is attached to sp3 hybridized carbon atom next to aromatic ring. हा, डेफिनेशन लिहा. बेन्झायलिक अल्कोहोल OH is attached to sp3 hybridized carbon atom next to aromatic ring. आता नेक्स्ट येणार आहे विनायलिक अल्कोहोल. ओके, काय ना डेफिनेशन सांगा विनायलिक अल्कोहोल. हा, OH group is directly attached to sp2 hybridized carbon atom. sp2 hybridized carbon atom. लिहा. OH is attached to sp2 hybridized carbon atom sp2 hybridized carbon atom. हा, आणि एक्झाम्पल आहे विनाइल अल्कोहोल. हे कॉमन नेम आहेत. हा, विनाइल अल्कोहोल कसं येणार स्ट्रक्चर सांगा. CH2 डबल बॉन्ड CHOH. इट इज अ विनाइल अल्कोहोल. It is a vinyl alcohol. So clear? This is the classification of, कशाचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये OH is attached to sp3 hybridized carbon atom. हा, मग त्यात परत प्रायमरी आहे, सेकंडरी आहे आणि टर्शरी आहे. त्याच्यानंतर बघितलं अलायलिक अल्कोहोल की ज्याच्यामध्ये OH is attached to sp3 but next to carbon carbon double bond. त्याच्यानंतर घेतलं आपण बेन्झायलिक ज्याच्यामध्ये OH is attached to sp3 but next to aromatic ring. आणि मग घेतलं आपण विनॉयलिक. OH is directly attached to sp2 hybridized carbon atom. Clear? This is the classification of alcohol. काहीही अवघड नाही, हे क्लासिफिकेशन आहे. हा, झाले, लक्षात आलंय सगळ्यांना. जसं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं होतं मोनोहायड्रिक मोनोहॅलोजन डायहॅलोजन, तसं आपण मोनोहायड्रिक डायहायड्रिक पण बघितलं. तिथे अल्काइल हॅलाइडचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी, टर्शरी अल्किल हॅलाइड. हा, तशा पद्धतीने इथं आपण काय घेणार आहे, अल्कोहोलचे पण क्लासिफिकेशन बघितलेत आपण. ओके, तर इथं आपला क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल हे सॉरी अल्कोहोल झालेलं आहे. नेक्स्ट लिहा आता क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. काही अवघड नाहीये, करा. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल.
क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. हा, फिनॉल इज कॉमनली नोन ॲज, फिनॉलचा अजून एक नेम आहे. हा, इकडे लक्ष द्या. फिनॉल इज ऑल्सो नोन ॲज कार्बोलिक ऍसिड. फिनॉलचं अजून एक नाव काय आहे? कार्बोलिक ऍसिड. हा, लक्षात ठेवा. कार्बोलिक ऍसिडलाच आपण काय म्हणतो? फिनॉल पण म्हणतो. फिनॉल इज ऑल्सो नोन ॲज कार्बोलिक ऍसिड. त्यामुळे फिनॉल हा नेहमी काय आहे? कुठला नेचर येणार आहे? इट इज ऍसिडिक. सो फिनॉल इज वीक ऍसिड. हे लक्षात ठेवा. इट इज अ वीक ऍसिड. अल्कोहोल न्यूट्रल मध्ये आहे, बट फिनॉल इट इज अ वीक ऍसिड आणि त्याचं नावच काय? कार्बोलिक ऍसिड. बऱ्याच वेळा क्वेश्चन मध्ये फिनॉल न देता कार्बोलिक ऍसिड देतात. हा, त्यामुळे हे नाव माहित पाहिजे. सो फिनॉल इज ऑल्सो नोन ॲज कार्बोलिक ऍसिड अँड इट इज अ वीक ऍसिड. ओके. आणि फिनॉल मध्ये OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच आहे. सो फिनॉलचं पण क्लासिफिकेशन काय येणार आहे? मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल आणि ट्रायहायड्रिक अशा पद्धतीने घेतो आपण. बघा आता, मोनोहायड्रिक फिनॉल. आता त्याचे एक्झाम्पल्स. हा, बघा आता, मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये आपण हा OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग मध्ये घेतो. इकडे लक्ष द्या. जरासे वेगळे ऍक्च्युली तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहेत, पण मी जरासा ते एक्स्ट्रा देते थोडेसे. बघा, लक्ष द्या. एक सेकंड. बरं, राहू दे. हा, ओके. मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये आपण घेतोय. हा, हा एक आहे नेहमीचा फिनॉल. एक्झाम्पल मध्ये हा फिनॉल. आणखीन आपण बऱ्याचपैकी अशा पद्धतीने पण घेऊ शकतो. सपोज ह्याला हा OH आहे आणि इथं CH3 ग्रुप अटॅच असेल, तर त्याला आपण अर्थोक्रिसॉल. ही नावं आहेत, ही नावं लक्षात ठेवायची. क्रिसॉल लिहा अगोदर. खाली अजून एक पुस्तक. असलंच आहे अजून. ठीक आहे. हा अर्थोक्रिसॉल झाला. जर आपण असा घेतला तर इट इज अ पॅराक्रिसॉल. हे बघा, इथं आला तर हा पॅराक्रिसॉल, मेटाक्रिसॉल. हा, अशा पद्धतीचे हे क्रिसॉल आहे. हा क्रिसॉल, इट इज क्रिसॉल. आणि हे सगळे एक्झाम्पल कशामध्ये आले? मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये जाते. ओके. किंवा अजून एखादं घेऊ शकतो आपण. हा, ह्याचं काय नाव येईल सांगा? हा, काय नेम येईल? पॅरानायट्रोफिनॉल. हा, इट इज अ पॅरानायट्रोफिनॉल. तो पण मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये जाणार. इट इज पॅरा नायट्रोफिनॉल. हा, लक्षात येते? तर असे हे सगळे नेम्स आहेत फिनॉलचे. सो दीज आर मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये येते. अर्थोक्रिसॉल, पॅराक्रिसॉल, मेटाक्रिसॉल पण घेऊ शकतो. इथं CH3 ग्रुप लावून तुम्ही मेटाक्रिसॉल म्हणू शकता. पॅरानायट्रोफिनॉल, अर्थोनायट्रोफिनॉल. इथे नोट आला तर अर्थोनायट्रो, इथं आला तर मेटानायट्रो. हा, अशा पद्धतीने ह्या पोझिशन तुम्हाला माहित आहेत. ही अर्थो पोझिशन, ही मेटा पोझिशन आणि ही पॅरा पोझिशन. हा, तर हे सगळे मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये जातात. हा, कारण OH ग्रुप एकच आहे. ओके. नेक्स्ट घेऊया आपण डायहायड्रिक फिनॉल.
सेकंड आपण बघणार आहे डाय हायड्रिक फिनॉल. आता नावाप्रमाणे डायहायड्रिक म्हणजे 2 OH ग्रुप त्याला असणार आहेत. हा 2 OH ग्रुप येणार. आता बघा हे बघा 2 OH ग्रुप जर आर्थो पोझिशनला असेल 1 2 या पोझिशनला जर असतील OH ग्रुप तर त्याचं नाव आहे कॅटेचॉल. कॅटेचॉल हा हे कॉमन नेम आहेत. आयुपॅक नेम आपण नंतर बघूया. इट इज अ कॅटेचॉल. हा 2 OH असेल आणि जर OH आर्थो म्हणजे 1 3 ला असेल ही नावं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा ही विचारतात नेम्स. 1 3 म्हणजे आर्थो डायॉल आपण घेणार याच्यामध्ये. हा बेन्झिन डायॉल आर्थो बेन्झिन डायॉल किंवा 1 4 बेन्झिन 1 3 डायॉल. हा हे त्याचं आयुपॅक नेम येईल. तर ह्याचं कॉमन नेम मात्र काय आहे रिसॉर्सिनॉल. हे कॉमन नेम्स फार वेगळे आहेत. हा इट इज अ रिसॉर्सिनॉल. हा लक्षात आला. जर OH ग्रुप 1 2 पोझिशनला असतील तर त्याला कॅटेचॉल म्हणतो. 1 3 पोझिशनला असेल तर त्याला रिसॉर्सिनॉल म्हणतो. हा हे एक्झाम्पल कशामध्ये झालं इट इज अ डायहायड्रिक. हा आणि आपण जर सपोज असं घेतलं both the OH group attached to para with each other आणि त्याचं नाव आहे हायड्रोक्विनोन. क्विनॉल हायड्रोक्विनॉल. हा ह्याचं नेम काय आलं हायड्रोक्विनॉल. हा हर्षवर्धन काय प्रॉब्लेम आहे. हा इट इज अ हायड्रोक्विनॉल. आयुपीएससी नेम काय येणार बघा बरे बेन्झिन 1 4 डायॉल. वरच्या याचं येते बेन्झिन 1 3 डायॉल आणि याचं येणार आहे बेन्झिन 1 2 डायॉल. 1 2 डायॉल. पण त्यांचे हे कॉमन नेम लक्षात ठेवा. इट इज अ हायड्रोक्विनॉल, इट इज अ रिसॉर्सिनॉल, इट इज अ कॅटेचॉल आणि हे सगळे काय येणार आहेत डायहायड्रिक अल्कोहोल. हा तुम्हाला एक्झाम्पल कसं देतात माहिती आहे का. विच इज अ डायहायड्रिक अल्कोहोल आणि खाली नाव असते आर्थोक्रिसॉल देतात, कॅटेचॉल देतात. हा परत नुसता फिनॉल देतात. हा तर त्या पद्धतीने तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ओके आता थर्ड वन आहे तो ट्रायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक फिनॉल. ट्रायहायड्रिक फिनॉल. फिनॉलला 3 OH ग्रुप अटॅच असतात किंवा बेन्झिन रिंगला 3 OH ग्रुप अटॅच. ओके आणि त्याचं टिपिकल एक्झाम्पल आहे हे लक्षात ठेवा. हा एक OH ग्रुप, इथं पण OH ग्रुप आणि इथं पण OH ग्रुप. याचा आयुपॅक नेम काय येईल सांगा. बेन्झिन हा 1 3 5 हा 1 3 5 डायॉल आहे का ट्रायॉल आहे. 1 3 5 ट्रायॉल येणार. हा लक्षात येते. आणि याचं कॉमन नेम मात्र लक्षात ठेवा फ्लुरोग्लुसिनॉल. फ्लुरोग्लुसिनॉल. फ्लुरोग्लुसिनॉल लक्षात ठेवा. हा इट इज अ फ्लुरोग्लुसिनॉल. आणि जर इट इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे आणि जर तिन्हीच्या तिन्ही OH ग्रुप 1 2 3 पोझिशनला असतील इथं OH, इथं पण OH आणि इथं पण OH म्हणजे 1 2 3 ह्या पोझिशनला जर असेल तर त्याचं नाव आहे पायरोगॅलॉल. पायरोगॅलॉल. हा नावं किती भारी भारी आहेत. हा लक्षात ठेवायला लागतील खरं तुम्हाला. इट इज अ पायरोगॅलॉल. पायरोगॅलॉल. हा हे एक्झाम्पल कशामध्ये आलं ट्रायहायड्रिक फिनॉल मध्ये आलं. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. बघा हा मोनोहायड्रिक विच कंटेन ओनली 1 OH ग्रुप. हा त्याचा एक टिपिकल नेम आहे फिनॉल. आर्थोक्रिसॉल CH3 ग्रुप असेल फिनॉलला अटॅच तर त्याला आपण आर्थोक्रिसॉल म्हणतो. पॅराक्रिसॉल, मेटाक्रिसॉल, NO2 आला तर नायट्रोफिनॉल. हा इट इज लाईक दिस. डायहायड्रिक मध्ये एक आहे कॅटेचॉल आणि रिसॉर्सिनॉल.
हायड्रोक्विनॉल, हा ट्राहायड्रिक मध्ये 2 आहेत, फ्लोरोग्लिसिनॉल, पायरोगॅलॉल. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. लक्षात आलं क्लासिफिकेशन फिनॉलचं? ओके. आता नेक्स्ट वन, क्लासिफिकेशन ऑफ इथर. क्लासिफिकेशन ऑफ इथर एकदम सोपं क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ इथर बघा. इथर हे दोनच टाइप मध्ये आहेत, एक आहे सिमेट्रिकल इथर आणि दुसरा आहे अनसिमेट्रिकल इथर. हा क्लासिफिकेशन दोनच पद्धतीने करतो. इट इज अ सिमेट्रिकल इथर किंवा त्यालाच आपण सिंपल इथर म्हणतो. सिंपल इथर. तर सिंपल इथर मध्ये लक्षात ठेवायचं, सेम अल्काइल ग्रुप आर अटॅच टू डायव्हॅलंट ऑक्सिजन. हा फॉर एक्झाम्पल बघा, आता सिमेट्रिकल इथरचे एक्झाम्पल्स एकदम सोपं आहे, दोन्हीचे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असतात. हा फॉर एक्झाम्पल बघा, इकडे लक्ष द्या, CH3OCH3 सेम अल्काइल ग्रुप अटॅच टू डायव्हॅलंट ऑक्सिजन. इट इज अ डायमिथाइल इथर किंवा नुसतं मिथाइल इथर पण म्हणतात हा याला, मिथाइल इथर. इट इज अ सिमेट्रिकल इथर. किंवा दोन्ही सेम ग्रुप असले पाहिजेत. हा सेम अल्काइल ग्रुप आर अटॅच टू डायव्हॅलंट ऑक्सिजन. इट इज अ सिमेट्रिकल इथर. हा व्हॉट इज द नेम? इट इज अ इथाइल इथर, डायइथाइल इथर म्हणा किंवा नुसतं इथाइल इथर. So it is an example of symmetrical ether. हा ओके, एकदम सिंपल क्लासिफिकेशन आहे. पुढचं क्लासिफिकेशन आहे अनसिमेट्रिकल किंवा त्याला आपण मिक्स्ड इथर म्हणतो. अनसिमेट्रिकल और मिक्स्ड इथर. अनसिमेट्रिकल और मिक्स्ड इथर. So naturally unsymmetrical किंवा टू डिफरंट अल्काइल ग्रुप्स आर अटॅच्ड. अल्काइल किंवा अराइल म्हणू शकता. हे बघा, आता सपोज मी इथं घेतलेलं आहे CH3OC2H5. हा हे कशामध्ये आलं? इट इज अ मिक्स्ड इथर. टू डिफरंट अल्काइल ग्रुप्स आर अटॅच. हा आणि नेम देताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे इथाइल, मिथाइल, इथर. इट इज इथाइल, मिथाइल, इथर. अशा टाइपचे आपण भरपूर घेऊ शकतो. सो ऑल दीज आर इन्क्लुडेड इन मिक्स्ड इथर. किंवा मी जर असा घेतला, हा काय नेम आहे रे, आठवते का? मिथाइल फिनाइल इथर. हा मिथाइल फिनाइल इथर किंवा त्याचाच अजून एक कॉमन नेम होतो बघा, लक्षात येते का तुमच्या? बघा बरे, और असं नाव होतं बघा, हे असा हा फिनाइल ग्रुप. हा आणि त्याला कोणता ग्रुप अटॅच आहे? OCH3. हा सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कॉमन नेम? एक फेमस कॉमन नेम आहे त्याचा, तेच आयुपॅक नेम म्हणून पण वापरतो. एनीबडी? Anisole. व्हेरी गुड, इट इज अॅनिसोल. लक्षात आला? सो अॅनिसोल हे कशामध्ये जाणार? इट इज अ मिक्स्ड इथर मध्ये जाणार. हा ओके. सो दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघितलं, फिनॉलचं बघितलं आणि इथरचं क्लासिफिकेशन बघितलंय. लक्षात आलं? काय शंका आहे का याच्यामध्ये? हा कुणाला कळलं नाहीये? सिद्धी पंडित समजलंय का? हो मॅडम. हा समजलंय. ओके. आणि कुणाला काय क्लासिफिकेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही. हा सगळ्यांना क्लिअर झालंय? हा हा ओके. तर आपण आता नेक्स्ट पॉइंट बघणार आहे तो नोमॅनक्लेचर. हा नोमॅनक्लेचर आपण बघणार आहे. क्लासिफिकेशन आय थिंक सगळं समजलेलं आहे तुम्हाला, काही अवघड नाहीये फार काय. ओके, वरती पॉइंट लिहा आता, नोमॅनक्लेचर. नोमॅनक्लेचर
आज चौधरी नाहीये का? नोमॅनक्लेचर. हा, आता पहिल्यांदा आपण नोमॅनक्लेचर बघणार आहे ते अल्कोहोलचं. हा, वरती पॉइंट लिहा. नोमॅनक्लेचर अल्कोहोल. हा, आता एक जुनी एक सिस्टीम होती अगोदरची, आता ही सिस्टीम कोण वापरत नाहीये. तर त्याच्यामधला जो मिथाइल अल्कोहोल आहे CH3OH, त्यालाच कार्बिनॉल म्हणायचे. त्याला कार्बिनॉल सिस्टीम पण म्हणतो आपण. हा, पूर्वी. आता कोणीही हे वापरत नाहीये. CH3OH इट इज नोन ॲज कार्बिनॉल. कार्बिनॉल वेगळा आणि फिनॉल साठी काय नेम दिलं होतं? हा, पटपट. कार्बोलिक ऍसिड. हा वेगळा आहे. हा, कार्बोलिक ऍसिड आलं की फिनॉल, आणि कार्बिनॉल हे नाव कोणाचं आलं? मिथाइल अल्कोहोल. मग त्याच्याप्रमाणेच नेम्स देतात. आता सपोज मी जर असं घेतलं CH3 CH2OH. हा काय झाला? इथाइल अल्कोहोल आहे. पण आता कार्बिनॉल प्रमाणेचा नेम काय येणार सांगा? CH3 मधला एक H जाऊन तिथं अल्काइल ग्रुप आलाय, सो इट इज अ मिथाइल कार्बिनॉल. ही एक सिस्टीम होती, कोणी आता परत वापरत नाहीत. फक्त तुमच्या बुक मध्ये दिले म्हणून मी देते. मिथाइल कार्बिनॉल. हा, अशा पद्धतीने. परत इथं तुम्ही अजून एक आता सपोज जर घेतला असा CH3 CH2 CH2OH. ऍक्च्युली याचं नेम काय आलं? प्रोपाइल अल्कोहोल. पण याचं नाव देताना काय देतात? हा कार्बिनॉल, आणि हा काय येणार? इथाइल कार्बिनॉल. हा, अशा पद्धतीने एक सिस्टीम होती, पण आता कोणीही ती वापरत नाही. सो मिथाइल अल्कोहोललाच काय म्हटलं जातंय? कार्बिनॉल. ही एक सिस्टीम आहे. ओके, पण आपण आता जाणार आहे ते आयुपॅक नोमॅनक्लेचर प्रमाणे. हा, सो एनीबडी टेल मी अल्कोहोलचं नोमॅनक्लेचर आपण कसं देतोय? जो पेरेंट अल्केन आहे, आठवतंय का? ई इज रिप्लेस्ड बाय, कशाने रिप्लेस होतोय रे? OL. हा, सो नेम काय येणार सांगा? अल्केनॉल. हे त्याचं आयुपॅक नेम आहे, अल्केनॉल. लक्षात आलं? ओके. आता मी पटापट एक्झाम्पल्स देणार आहे. तुम्ही मला आता नोमॅनक्लेचर सांगायचंय. हा, मी नाही. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला नोमॅनक्लेचर मी बऱ्याच वेळा घेतलेलं आहे. आता पटापट तुम्ही सांगायचं. ओके, मी काही काही सोप्यापासून देत जाणार आहे. तुम्ही मला त्याचे कॉमन नेम आणि आयुपॅक नेम सांगायचे. हा, बघा आता सोपे सोपे. आणि त्याचबरोबर तो मग प्रायमरी आहे का सेकंडरी आहे ते पण सांगत जायचं. हा, आणि तो अल्कोहोल मध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी का टर्शरी, अलायलिक आहे का, बेन्झायलिक आहे का, विनायलिक आहे, सगळं सगळं सांगत जायचं. ओके. CH3OH कॉमन नेम काय येणार? इथं कॉमन नेम घेऊया आणि इथं IUPAC नेम घेऊया. ओके. हा, तसं आपण चार्ट करत जाऊ. ओके. हा, सो सांगा आता मला याचं कॉमन नेम काय येणार सांगा? हा, मिथाइल अल्कोहोल. ओके, व्हेरी गुड. हा, इट इज अ मिथाइल अल्कोहोल. हे कॉमन नेम झालं. आणि IUPAC नेम काय येणार सांगा? एकच कार्बन आहे. एकच कार्बन म्हणजे कायला? मिथेन. हा, मिथेनचा काय झाला? मिथेनॉल. हा, ओके. आता नेक्स्ट. हा पण काय आला रे? प्रायमरीच आहे ना. हा प्रायमरी, हा पण प्रायमरी, ते पण सांगायला लागतं. इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. हा, तर मी ते थोडंसं असं दाखवते. इट इज ऑल्सो प्रायमरी. ओके, याचं कॉमन नेम काय येणार सांगा पटकन? हा, इथाइल अल्कोहोल. आणि आयुपॅक नेम काय येणार? इथेनॉल. ओके,
हा अशा पद्धतीनं करायचं आहे. सोपे तेवढे मी सांगितले, आता अवघड आहे ते तुम्ही करायचे. हा चला मी काय काय देते, तुम्ही मला कॉमन नेम आणि आयुपॅक नेम करून दाखवायचं आणि तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का ते सगळं सांगायचं. ओके. Write down the IUPAC name and common name. ओके, पहिल्यांदा एवढ्याचे पटापट सांगा. मी एकेकाला विचारणार आहे. झालंय का सगळ्यांचं? हो. हा हा ओके. पहिल्याचं कॉमन नेम आकांक्षा करपे सांगायचंय तू. व्हॉट इज द कॉमन नेम आणि आयुपॅसी नेम पटकन आवरायचं. हा N propyl alcohol. हा इट इज एन प्रोपाइल अल्कोहोल. हा मी आता लिहित नाही, हे कॉमन नेम तुम्हाला माहित आहे, एन प्रोपाइल अल्कोहोल. आणि आयुपॅक नेम काय येणार सांगा? Propanol. प्रोपॅन 1 ऑल. प्रोपॅन इज रिप्लेस्ड बाय OL आणि त्याची पोझिशन. हा हे त्याचं कॉमन आयुपॅक नेम झालं. ओके. हा विनीत भगत नेक्स्ट. हा कॉमन नेम काय असेल याचं? सांगायचंय, ट्राय करा. संस्कृती. हा अरे काय मयुरी यादव. हा सांगता येते का बघ? Isopropyl alcohol common name. आयसोप्रोपाइल अल्कोहोल इट इज अ कॉमन नेम. इट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. व्हेरी गुड. आणि आयुपॅक नेम काय येणार? Propan 2 all. व्हेरी गुड. प्रोपॅन 2 ऑल. व्हेरी नाईस. ओके. हा नेक्स्ट वन. आता हा हे पण सांगायचं आहे, वेदर इट इज अ प्रायमरी सेकंडरी कशामध्ये जातो हा? Primary. हा हा आहे तो प्रायमरी मध्ये गेला. आणि इट इज Secondary. Secondary. सेकंडरी. ओके. आता याचं कॉमन नेम काय येईल सांगा? Isobutyl alcohol. हा इट इज आयसोब्युटाइल अल्कोहोल. हा आणि आयुपॅक नेम काय येणार सांगा? 2-methyl Propan 1 all. व्हेरी गुड. इट इज 2-methyl Propan 1 all. प्रोपॅन 1 ऑल.
Okay. Now this one. It is a primary or secondary? Primary. आता हा दिलेला काय आहे? Primary. हा काय आहे? Tertiary. हा कॉमन नेम काय येणार? Tertiary butyl alcohol. व्हेरी गुड. इट इज अ टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आणि आयुपॅक नेम काय येणार? 2-methyl. हा तुम्ही लॉंगेस्ट चेन अशी घेणार 1 2 3. व्हेरी गुड. इट इज 2-methyl propan 2-ol. व्हेरी नाईस. And 2-methyl propan 2-ol. व्हेरी गुड. हा ओके ठीक आहे. मी अजून एक काही देते. ओके. हा व्हॉट इज आयुपेसी नेम? हा इट इज अ क्रोटोनाइल अल्कोहोल. हे कॉमन नेम आहे. लक्षात ठेवा. हे कॉमन नेम काही काहींचे लक्षात ठेवायला लागतात. इट इज अ क्रोटोनाइल अल्कोहोल. हा ओके. आता याचा आयुपॅक नेम कोण ट्राय करते? पहिल्यांदा प्रायोरिटी कोणाला देणार? अल्कोहोलला देणार का डबल बॉन्डला? डबल अल्कोहोल. हा पहिली प्रायोरिटी अल्कोहोलला. मग तिथून नंबरिंग येणार. हा सो इट इज 1. हा 1 कार्बन. आणि नंबरिंग नेहमी कार्बनला द्यायचं असते. इकडून सुरुवात करायची नाही. 1 2 3 4. हा इट इज 1, इट इज 2, 3 आणि 4. 4 आहे म्हणजे काय असणार आहे? हा ब्यूट. ब्यूट 2 E N E. E is replaced by OL. 1 all. हा म्हणजे नेम लक्षात आला? ब्यूट 2 EN 1 all. हा क्लिअर? ओके ठीक आहे. इथं स्टॉप करू आपण. आता याच्यानंतर फिजिक्सचं लेक्चर होईल तुमचं. हा बाकीचे नोमॅनक्लेचर आपण नंतर बघू. ओके बाय. मॅम हा बोला. ते डायहायड्रिक अल्कोहोल आहे ना, हा हा त्यातले एक्झाम्पल ते काय? ते घेणार आहे मी. उद्या घेते की सगळे एक्झाम्पल्स. हायड्रोक्विनॉल ना? हा क्विनॉल आहे. ते पुस्तकात चुकलंय. क्विनोन लिहिलंय. हा क्विनोन वेगळा असतोय. हा क्विनॉल आहे. टेक्स्टबुक मध्ये चुकलेलं आहे ते. हा ओके हा ठीक.